नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि कराळे 999 चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे जे काही मान्सून आहे आणि मान्सून पूर्व जो पाऊस आहे तो आपल्या राज्यामध्ये आज सायंकाळी 6च्या नंतर चांगली जोरदार हजेरी लावणार आहे. यामध्ये आज सायंकाळी 6च्या नंतर खान्देश विभागामध्ये हा सर्वात चांगला पाऊस पडणार आहे. त्यामध्ये नंदुरबार आहे, धुळे आहे, मालेगाव आहे, या ठिकाणी चांगला जोरदार वादळी वाऱ्यासोबत पाऊस होणार आहे. तसंच हा पाऊस छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा सर्वदूर अशा प्रमाणामध्ये हा पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर असेल, त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्येही सगळ्यात चांगला पाऊस होणार आहे. त्यामध्ये रामनगर असेल, सिल्लोड असेल, कन्नड असेल, या भागामध्ये हा पाऊस होईल. देऊळगाव राजाचा जो काही परिसर आहे, देऊळगाव राजा, देऊळगाव मही, या परिसरामध्ये सुद्धा आज सायंकाळी पूर्व मोसमी पाऊस पडणार आहे. तसंच साखरखेडा येथील आशिष वायाळ म्हणून आहेत, ते वारंवार चौकशी करत असतात, त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की आशिष भाऊ, तुमच्या साखरखेडा या परिसरामध्ये आज सायंकाळी सर्वसाधारण हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. ढगाळ वातावरण राहील, वाऱ्याचा वेग जास्त राहील, परंतु पाऊस हा तुरळक प्रमाणामध्ये पडणार आहे. याच पावसासोबत जसं की समोर जो काही विदर्भाचा जो काही भाग असेल, जो चिखली, मेकर, रिसोड, लोणार, वेणी या भागामध्ये सुद्धा हा पाऊस आज सायंकाळी 8 वाजेच्या नंतर पडणार आहे. आज नाशिकचा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होणार आहे. जसं की मालेगाव आहे, अहिल्यानगरचा जो काही एरिया आहे, अहिल्यानगर आहे, राहुरी आहे, संगमनेर आहे, या भागामध्ये हा पाऊस सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसंच जो काही सिन्नरचा जो परिसर आहे, सिन्नर आहे, जुन्नर आहे, पलीकडे बारामती, फलटण, सातारा या ठिकाणी सुद्धा हा पाऊस आज संध्याकाळी होणार आहे. कराड, पंढरपूर, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी सुद्धा हा पाऊस होणार आहे. परंतु सगळ्यात जास्त जर पाऊस आज सायंकाळी 9 वाजेच्या नंतर जर पडणार असेल तर तो जिंतूर या ठिकाणी, परभणी जिल्ह्यामध्ये, जिंतूर तालुक्यामध्ये हा संध्याकाळी 9 ते 10च्या दरम्यान हा वादळी वाऱ्यासोबत पाऊस होणार आहे. तेव्हा परभणी जिल्ह्यातील जिंतूर या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, कारण आपलं जे पशुधन आहे, हे पशुधन योग्य ठिकाणी बांधावं. कारण मागच्या वेळेसही संदेशमध्ये सांगितलं होतं, जिंतूर तालुक्यामध्ये सावरगाव या ठिकाणी एक वादळी वाऱ्यासोबत बरंचसं गावकऱ्यांचं नुकसान झालं होतं. तसं नुकसान होऊ नये, त्यामुळे सांगू इच्छितो की आज सायंकाळी जो पाऊस आहे, तो सायंकाळचा पाऊस जो आहे परभणी जिल्ह्यामध्ये, जिंतूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत होण्याची शक्यता आहे. तसंच हा वादळी वाऱ्याचा पाऊस आज सायंकाळी 9 ते 10च्या दरम्यान रिसोड आणि लोणार, वाशिम या परिसरामध्ये सर्वात जास्त होणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी या पावसाची हजेरी आपल्या राज्यामध्ये होणार आहे. पूर्व मान्सूनचा जो पाऊस आहे, तो पाऊस आज 31 तारखेला अहिल्याबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त आज हा पाऊसाचा योग आपल्या राज्यामध्ये येत आहे. आणि विशेष म्हणजे जी काही उष्णताची दाहकता आहे, ही दाहकता या पावसामुळे कमी होणार आहे. तेव्हा हा अंदाजा महत्वाचा ठरणार आहे. त्यातल्या त्यात अजून परत नांदेड जिल्हा आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर आहे, उमरखेड आहे, हदगाव आहे, कळमनुरी या परिसरामध्ये हा पाऊस होणार आहे. तर परभणी जिल्ह्यामधले जे काही राहिलेले जे काही तालुके आहेत, जसं की सेलू, मानवत, पाथरी या ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये पाऊस राहील. वसमत, पूर्णा या ठिकाणी जरा असा चांगला आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळी पडणार आहे. परंतु या पावसाची तीव्रता उद्या 1 आणि 2 तारखेला आपल्या राज्यामध्ये सर्वदूर राहणार आहे. तसंच विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे, जसं की अमरावती, नागपूर या परिसरामध्ये फार उष्णता भयंकर होती. या उष्णतेपासून आता तिथल्या लोकांना थोडीशी सुटका मिळणार आहे. त्यामुळे सांगू इच्छितो की 1 जूनला विदर्भाचा जो काही पूर्व भाग असेल, जसं की अमरावती आहे, नागपूर आहे, यवतमाळ आहे, यवतमाळ पासून नेर या गावच्या शेतकऱ्यांची चौकशी होत राहते. त्यावेळेस नेर या ठिकाणी सुद्धा उद्या चांगला जोरदार पाऊस पडणार आहे. तेव्हा 1 आणि 2 तारखेला विदर्भ, खानदेश, मराठवाडा या भागामध्ये 1 आणि 2 जूनला सर्वदूर व्यवस्थित, काही ठिकाणी विस्तृत स्वरूपाचा पाऊस राहील, काही ठिकाणी पडणार नाही. परंतु शक्यतो हा पाऊस 2 तारखेला आपल्याकडे राज्यामध्ये
फार चांगलं वातावरण निर्माण होईल व मागेही संदेश देत आहे आणि जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ज्या लोकांनी व्यवस्थित व्हिडिओज बघितले त्या लोकांना याचा अनुभव आला असेल. कारण आतापर्यंत दिलेल्या मी ज्या काही तारखा आहेत मान्सूनच्या असतील किंवा पावसाच्या आगमनाच्या असतील त्या जवळपास सत्यतामध्येच उतरलेल्या आहेत. मान्सून मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा सांगितले. काही लोक आजचाच हा व्हिडिओ बघतील आणि सांगतील असा असा याचं त्याचं बघून सांगितलं असेल, परंतु जे लोक नित्यनियमाने माझे व्हिडिओ बघत असतील त्या लोकांना मात्र विश्वास आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्याकडे 2 तारखेपर्यंत हा मान्सूनचा जो प्रवास आहे तो केरळला टच होईल. त्याच अनुषंगाने आज मान्सूनला फार पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि शक्यतो त्याच अनुषंगाने 2 ते 5 तारखेपर्यंत केरळ या ठिकाणी या मान्सूनचं आगमन होणार आहे आणि तिथून जवळपास 5 ते 6 दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र आणि मराठवाडा जो काही विभाग आहे या विभागामध्ये येणाऱ्या 7 ते 10 जून पर्यंत हा मान्सून 100% आपल्याला मान्सूनच्या सरी बरसवणार आहे. आणि शक्य राहिल्यास याच मान्सूनच्या सरीमध्ये आमच्या शेतकरी बांधवांच्या ज्या काही पेरण्या आहेत त्या पेरण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा बाळगून हा संदेश मी इथे थांबवतो. सर्वांनाच हा आनंदाचा क्षण आहे, कारण उष्णतामान भयंकर होती आणि या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वांनाच आणि शेतीचे जे काही बरेचसे कामं झालेले आहेत, काही लोकांनी नांगरटी केलेल्या आहेत, रोटावेटर केल्या आहेत, या साठी या पावसाची पूर्व मोसमी पावसाची फार अत्यंत आवश्यकता असल्या कारणाने हा पाऊस आपल्या राज्यामध्ये आज सायंकाळपासून आपल्याकडे सुरुवात होईल आणि हा पाऊस येणाऱ्या 5 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये भाग बदलत पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, ज्या कापूस पिकाला जे काही तुम्हाला धूळ पेरणीसाठी संदेश दिला होता त्या बी शेतकऱ्यांची जी कापूस आहे ही धूळ पेरणी ही सक्सेस होणार आहे. फक्त या वर्षी जो पावसाळा आहे तो फार अल्प आणि कमी प्रमाणामध्ये राहिल्या कारणाने सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये या पावसाचा फार मोठा खंड पडू शकतो. त्यामुळे सोयाबीन पिकाला थोडासा ताण निर्माण होईल, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट निर्माण होऊ शकते. तेव्हा शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पेरण्यापूर्वी थोडासा चांगला विचार करा व या खरीप हंगामामध्ये अजूनही वेळोवेळी योग्य संदेश योग्य माहिती देण्याचा मी तुमच्यापर्यंत प्रयत्न करेल. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. पुढील संदेश लवकरच तुमच्यापर्यंत प्रस्थापित करील 2 जूनला.